त्यांची पूर्ण तयारी आधीच होती. त्यांची सोय आधीच करून ठेवलेली होती. ते तिथे त्या पक्षामध्ये जाण्यासाठी आधीच त्यांनी बिल्डिंग लावली होती अजितदादा पवार यांच्याकडे. आणि सत्याचा विषय होणार आहे. असा जो पक्षाचा नारळ आहे हा कोणी नेत्याने फोडलेला नाही. तो कार्यकर्त्याने फोडला. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला कोणी ललकारतं त्यावेळी ही कार्यकर्त्याची फौज ही मैदानात असते. ही कार्यकर्त्याची लढाई आहे आणि कार्यकर्ता ती जिंकल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, स्टुडिओ कोणत्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी सध्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या क्रमांक 9 मध्ये आहे. आम्ही आपल्यासोबत भाजपचे उमेदवार डॉ. पालवणकर आहे. काय कसं चाललंय प्रचार? आता तुम्ही पाहताच आहे कार्यकर्त्यांचा जोश, पदाधिकाऱ्यांचा जोश हा पाहतात आहे तुम्ही या ठिकाणी. आज भारतीय जनता पार्टीचे आणि नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे त्यांच्या अभिषेकांना मतदान करून आज या ठिकाणी श्रीरामाला नारळ करून आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी जोरात केलेला आहे. तुमच्या सोबत जे उमेदवार तुमचे आहेत विरोधातले ते अमोल बालवडकर आहेत आणि ते ऐनवेळेस पक्ष सोडलेला आहे. तर त्यांची आधी कशी पूर्व तयारी होती का त्यांनी त्यांची पूर्ण तयारी आधीच होती. त्यांची सोय आधीच करून ठेवलेली होती. हे काही सांगायची गोष्ट नाही की 1 तासात 2 तासात मला हे फॉर्म दिला. हे पूर्ण तयारी होतं, पूर्ण नियोजन होतं. 2 आमदारांच्यासाठी तिथे त्या पक्षामध्ये जाण्यासाठी आधीच त्यांनी बिल्डिंग लावली होती अजितदादा पवार यांच्याकडे. भारतीय जनता पार्टीत निष्ठावंत कार्यकर्त्याला मान असतो असं बोललं जातं, पण त्यांनी सोडलं पक्ष कशामुळे? त्याग आणि समर्पण ज्यांना समजलं नाही त्यांची आज काय परिस्थिती आलेली आहे तुम्ही पाहत आहे. म्हणून तर आम्ही प्रचाराचा शुभारंभ करताना आम्ही फक्त एका आवाजावरती एवढे कार्यकर्ते, एवढे पदाधिकारी आणि सहकारी स्वखुशीने या ठिकाणी या प्रचार फेरीमध्ये सामील झालेले आणि कुणाला कसलेही पैसे दिले नाही, कसलेही कुपन दिले नाही. हे कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि हा कार्यकर्ता ही लढाई जिंकून दाखवेल. कुठले मुद्दे आहेत प्रचारात? कुठले मुद्दे आहेत प्रचारात तुमचे? विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या प्रचारामध्ये उतरलेलो आहे. बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि नव्याने सामील झालेले सूस आणि माळोगे या गावात सर्वांगीण विकास केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही. ज्या गोष्टी गेली 10-15 वर्ष झाल्या नाही ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. बाणेर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे. त्याच्यावर काय माध्यमातून मिसिंग लेन पूर्ण करणार आहोत. त्या मिसिंग लेन पूर्ण झाल्या तर नक्कीच ट्रॅफिकचा पूर्ण प्रश्न मार्गी लागेल. केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, देशात राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुणे महानगरपालिकेत सत्ता आणेल का? विश्वास आहे? हो, 100% भारतीय जनता पार्टीचा महापौर ह्या पुणे महानगरपालिकेवरती विराजमान होईल आणि जनतेला माझा एवढाच मला आशीर्वाद द्यावा की राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येत्याही 4 वर्ष भारतीय जनता पार्टीचे निवडून द्या आणि आम्ही या प्रकारे या ठिकाणी जास्त निधी आणून या भागाचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही. मार्च मध्ये मेट्रो चालू होणार आहे. पुणे शहरासाठी नरेंद्र भाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा गिफ्ट आहे या ठिकाणी. या परिसरामध्ये क्रीडा प्रबोधनी आहे. बालेवाडी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करतात. मोदीने महाराष्ट्र शासनाचे आहे. बालेवाडीमध्ये 5 एकरमध्ये प्लेग्राउंड आहे. त्या सर्व खेळाडूंसाठी आम्ही पूर्ण करणार आहोत. ते 5 एकरचं प्लेग्राउंड पहिलं पूर्ण करणार आहोत या ठिकाणी. मतदारांना एवढंच आवाहन करेल की विकासाच्या मागे जो सच्चा कार्यकर्ता आहे, नवा चेहरा आहे, त्या नव्या चेहऱ्याच्या मागे उभे राहून एकदा संधी द्या. त्या संधीच्या नक्कीच सोनं केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही. तर हे होते लोक बालटकर प्रभाग क्रमांक 9 ही लढत आहे आणि यासोबतच आणखी काही उमेदवार आहेत. मुद्दा विकासाचा आहे. मुद्दा हा सत्याचा आणि सत्याचा विषय होणार आहे. शेवटी चॅलेंज भारतीय जनता पार्टीला आणि कार्यकर्ता काय करून दाखवू शकतो. आजचा जो पक्षाचा नारळ
आहे हा कोणी नेत्याने फोडलेला नाही, तो कार्यकर्त्याने फोडला. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला कोणी ललकारतं त्यावेळी ही कार्यकर्त्याची फौज ही मैदानात असते. ही कार्यकर्त्याची लढाई आहे आणि कार्यकर्ता ती जिंकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासमोर राष्ट्रवादीचं तगडं आव्हान आहे, कसं तुम्ही कोण तगडा 128 टीम गेल्या निवडणुकीत निवडून आलेत. राहुल कोकाटेने पराभव केलता. कोण तगड आहे? तगड कोणी नाही तो उमेदवार. तगडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आता इथं कुठं कोणताही तगडा उमेदवार नाहीये. भारतीय जनता पार्टीचे सगळे तगडे उमेदवार, लाडक्या बहिणी देखील इथं उभा आहेत. काय कशी प्रतिक्रिया महिलांचा कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतो? खूप छान प्रतिसाद आहे. आम्हाला हा भारतीय जनता पार्टीवर जे सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आहे तो आम्हाला मिळालेला आहे. 16 तारखेला याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. आम्ही 4ही उमेदवार विजयी होणार आहे. काय लाडक्या बहिणींना काय संदेश द्याल, काय आव्हान कराल? लाडक्या बहिणींना हे संदेश द्याल का भारतीय जनता पार्टी आणि त्याचे सर्व उमेदवार त्यांच्या बहिणींबरोबरच आहेत आणि बहिणींबरोबरच काम तर अशा पद्धतीने आपण बघतोय की हे प्रभाग क्रमांक 9 मधली ही लढत आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. तर शेवटचा प्रश्न अण्णाला विचारू. अण्णा काय नेमका तुम्ही बाणेरवासियांना आणि बालेवाडी परिसराला सगळ्या इथल्या मतदारांना काय आवाहन कराल? देशात मोदीजींचं, राज्यात देवेंद्रजींचं आणि पुण्यात कुणाचं सरकार आणायचंय? पुण्यामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. यामध्ये काहीच दुमत नाहीये. आणि या प्रभाग क्रमांक 9 मध्ये पण 4ही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आणि भरघोस मताने निवडून येणार आहे. किती पैसे वाटा, किती मतदारांना प्रबोधन करा, मतदार आता बोलणार नाही. दरवर्षीची लढाई ही वेगळी असती. या वर्षाची लढाई आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत हे तुम्ही पाहणार आहात. तर अशा पद्धतीने ही लढाई विकासाची लढाई आहे आणि ती विकासाच्याच मुद्द्यावर लढली जाईल अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार त्यातले त्यात विशेष म्हणजे लव बालवडकर यांनी दिलेले. या मतदारसंघ या प्रभागातली लढत ही मुख्यत्वे चर्चेत आली आहे. कारण इथं जे यांचे सहकारी होते लव बालवडकरांचे अमोल बालवडकर हे ऐन वेळेस शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे इथली लढत ही चर्चेत आली आहे. त्याचमुळे जे लव बालवडकर आहेत त्यांनी ही लढाई कुठलीही निष्ठावंताच्या कार्यकर्त्यांच्याच जोरावर लढी जात आहे अशीच मत व्यक्त केले. राजेश लटपटे, story.com साठी पुणे.